सांगितलं काय घ्यायचं आपल्याला तुझ्यासाठी यू आता तुला मी सांगितलं काय घ्यायचं यू घेतलं. आता इथून उडी मारायची यासाठी काय घेणार बघा आपण गुड कॅन घेणार आणि राहिलेला शब्द कोणता आहे त्यासाठी काय घेणार दॅट्स ऑल. अशा पद्धतीने जे वाक्य आहेत वाक्यरच नाही तिथून तर तिथपर्यंत वाक्यरचना जर आपल्याला जमली तर आपण सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी करू शकतो. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला वाक्यरचना तयार करता आली पाहिजे. नंतर आपल्याला कळते पुढचा व्यक्ती आपल्याला काय बोलायला आहे बरोबर आपल्याला त्याला काय बोलायचंय मग याची हळूहळू प्रॅक्टिस केल्याच्या नंतर या सगळ्या गोष्टी आपल्याला डिटेल येणार. आता 10वी वाली मध्ये सर याची काय गरज आहे तर त्याच्यामुळे कारण सांगतो तुम्हाला जे रायटिंग स्किलचा विषय असतो त्या रायटिंग स्किल मध्ये तुम्हाला सेंटेन्सच तयार करता नाही आले तर तुमचा रायटिंग स्किल गेला वाढायला. लक्षात आलं कारण आपण जे मनात मॅटर देतो तो मॅटर आपल्याला ह्या पद्धतीने तिथे द्यावा लागतंय. मग आपली चुका जर करायच्या नसल्या एक तर आपण कन्सेप्ट वापरायचा नाहीतर ग्रामर वापरायचं. आलं का लक्षात दोन्हीपैकी एक आपल्याला या ठिकाणी करायचं. समजलंय थोडक्यात समजलं थोडक्यात समजलं. हा तर मी आता तुम्हाला दुसरं एक वाक्य देणार आहे हे फक्त मला कोण